मायबाप सरकार पगार करा समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करा। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काड्या फिती लावून काम करण्याची पाळी आता कर्मचाऱ्यांवर आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी गेल्या 15 ते 20 वर्षापासून तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत। मागील 3 ते 4 महिने झाले पण कंत्राटी कर्मचारी यांचे पगार झालेले नाही। मग कंत्राटी कर्मचारी यांनी काम कसे करावे, कुटुंब कसं चालवावं, घर खर्च कसे चालवायचे, यामध्ये कंत्राटी कर्मचारी हे खूप साऱ्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। मुलांच्या शाळेची फी आणि इतर खर्च, आरोग्यावरील खर्च अशा बहुतांश अडचणींना कंत्राटी कर्मचारी यांना सामोरे जावे लागत आहे। आता कंत्राटी कर्मचारी यांना कुटुंब कसे चालवायचे हा खूप मोठा प्रश्न पडला आहे। मुख्यमंत्री शिंदे सरकारने समायोजनाचा GR काढून 13 महिने झाले, त्यांची सुद्धा अंमलबजावणी सरकारने केलेली नाही। त्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज जिल्हा प्रतिनिधी नितीन वरगंटीवार। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या मागील 3 महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे आजपासून काळ्या फिती लावून आंदोलन सुरू करण्यात येत आहे। मागच्या 4 दिवसापासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ट्विटर आंदोलन सुरू केलेलं आहे। आतापर्यंत ट्विटरवर जवळपास 50,000 तो आंदोलन बघितलेलं आहे आणि म्हणून पुढेही तो ट्विटर आंदोलन सुरू राहणार आहे। शासनाला आमची विनंती आहे की जे 15 वित्त आयोगाचे 603 कोटी रुपये आलेले आहेत, त्यामधून जोपर्यंत केंद्र सरकार निधी देत नाही तोपर्यंत या 15 वित्त आयोगाच्या निधीमधून आम्हाला त्या ठिकाणी वेतन द्यावं, अशा पद्धतीची मागणी माननीय 25 तारखेलाच आपण माननीय आयुक्त यांच्या समक्ष मांडली होती आणि त्यांनी कबूलही केलं होतं की हे जो 15 वित्त आयोगाचा जो निधी आहे त्याच्यामधून सर्व जिल्ह्यातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा वेतन आम्ही अदा करणार आहोत। परंतु अजूनही जिल्ह्याला तसा सूचना दिलेल्या नाहीत आणि म्हणून सरकारला आमची विनंती आहे, सरकारने तात्काळ या संदर्भामध्ये वेतनासंदर्भात निर्णय घ्यावा। नाईलाजास्तव येणाऱ्या या 14 दिवसामध्ये 14 दिवसाचा नोटीस देऊन आम्ही या ठिकाणी प्रामुख्यानं या वेतन आणि समायोजन या 2 गोष्टींसाठी आणि विशेष करून वेतन सुसूत्रीकरणाच्या संदर्भाची फाईलवर अजूनही जे सचिव आहेत त्यांनी सही केलेली नाही, त्या संदर्भामध्ये या मागण्यांना घेऊन आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत। वस्तुर्थ आज या ठिकाणी प्रामुख्यानं आम्ही सरकारला विनंती करतो की समाजाचा मुद्दा 12 तारखेपर्यंत सर्वांना ऑर्डर द्यावं, कारण जागतिक महिला दिवस, जागतिक अधिपरिचारिका दिवस त्या ठिकाणी आहे, परिचारिका दिवस आहे, चांगला दिवस आहे आणि त्या दिवशी 12 मे रोजी आमच्या जर सरकारने निर्णय घेतला नाही, सर्वांना ऑर्डर दिलं नाही तर त्या ठिकाणी सर्व आपल्या ANM, JNM आणि कंत्राटी पुरुष कर्मचारी हे काळ्या कलरचं कपडे घालून, गणवेश घालून या सरकारचा निषेध करतील, अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। सरकारला विनंती आहे की तात्काळ निर्णय घ्यावा आणि या ठिकाणी हा जो काम बंद होणार आहे त्यासाठी त्यांनी सरकारने तात्काळ लक्ष घालून हे थांबवावं, अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।